श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. भक्तो, असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते. महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात, म्हणून हा दिवस लोक आनंदात उत्साहात साजरा करतात. श्रीमद भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते, कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोच्या संज्ञाचा मुलगा यमराजशी भेदभाव करताना पाहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने छाया आणि त्याचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली, परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी, जिला शनिदेवाची राशी मानली जाते, ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांना त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजेच मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाही. मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे. आंघोळीनंतर नवीन कपडे घालावे. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचे लाडू, गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो. म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात, मग ती साडी असो किंवा कपडे असो. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळेच 2025च्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्या. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. बघतो आता पाहूया संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये. नंबर 1,
मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये, यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. नंबर 2, मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा. नंबर 3, मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू व वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. नंबर 4, या दिवशी घरामध्ये क्लेश, कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. नंबर 5, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशी रागाने बोलू नये, तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणते अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखावू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला, म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे. नंबर 6, या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी, त्याचा अपमान करू नये. नंबर 7, मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. नंबर 8, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा, यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. नंबर 9, मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याच्या नंतर सूर्याला जेल अर्पण करा, यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील. नंबर 10, या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. नंबर 11, मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे. नंबर 12, मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य व थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा, त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते. गरिबाची दुवा आपल्याला मिळते. नंबर 13, संक्रांतीला वाण म्हणून काय द्यावे. संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छानुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण तुम्ही देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, गृहोपयोगी वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचा ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायची स्टँड, अशा बऱ्याच साऱ्या वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. फक्त आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.